रामकृष्ण हरी मंडळी, मी आज एक महाराष्ट्रीयन बिल्डर जे 1990 पासून कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करतात, पुराणिक बिल्डर्स म्हणून आहेत. आणि तसं बघितलं तर ठाण्यात बऱ्यापैकी आणि चांगल्या पद्धतीनं विकासामध्ये त्यांचा मोठा हातभार आहे. त्यांनी घोडबंदर रोडला, कोलशेत रोडला किंवा मग काल्हेर कशेळी साईडला किंवा ठाणे शहरामध्ये ह्या अशा आजूबाजूला त्यांनी बऱ्यापैकी घरं बनवलेले आहेत चांगल्या पद्धतीनं. मग त्याच्यानंतर त्यांनी अंबरनाथ, नेरळ त्या साईडला पण त्यांनी, कल्याण ह्या साईडला पण पुराणिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी काम केले. तर त्यांचाच एक प्रोजेक्ट आहे जो ठाणा स्टेशनपासून साधारणतः 3.5 किलोमीटर अंतरावरती वर्तक नगर आहे. तर वर्तक नगर जिथे शिंगानिया शाळा म्हणा किंवा मेट्रो स्टेशन भविष्यातलं येणारं जवळ आहे, अशाच एक एरियामध्ये म्हाडाचा इथे पहिल्यांदी जागा होती. त्या म्हाडाच्याच जागेमध्ये हा त्यांनी ग्रँड सेंट्रल पार्क नावाचा एक प्रोजेक्ट डेव्हलप केलेला आहे. आणि त्याच प्रोजेक्ट संदर्भातला आज मी तुम्हाला 625 कार्पेटचा 2 BHK फ्लॅट असणार आहे तो मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. फ्लॅट जर बघितला तर हा सॅम्पल फ्लॅट असणार आहे आणि हे बजेट वाईज जर ॲडजस्टमेंट असतील तर त्यासाठी हा फ्लॅट असणार आहे. फ्लॅटची जर तुम्ही साईज बघितली तर तुम्हाला मी सांगितलं 625 कार्पेट असणार आहे. तर त्याचा हा हॉल असणार, याचा लेआउट असा असणार आहे की ज्यावेळेला तुम्ही घरामध्ये एंट्री करता त्यावेळेला त्याचा असा लेआउट असणार आहे. लेआउटच्या नंतर तुम्हाला ह्या साईडला जर बघितलं तर स्टँडिंग बाल्कनी असणार आहे, जी जवळजवळ 7x2ची ही स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला ह्या तुमच्या फ्लॅटमध्ये मिळणार आहे. जर तुम्ही आपण हॉलमधनं ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत तर ह्या पद्धतीचा इथे तुम्हाला डायनिंगचा सेट मिळेल. डायनिंगसाठी स्पेस असणार आहे. आणि जस्ट डायनिंगच्याच अपोजिटला आपण जर आलो तर इथे तुम्हाला एक किचन आहे, जे वन साईड किचन असणार आहे. ह्या साईडलाच किचन असणार आहे. आणि किचनच्या साईडला जर आलो तर इथे तुम्हाला एक बाल्कनी, स्टँडिंग बाल्कनी म्हटलं तरी चालेल, अशा पद्धतीची इथे ही बाल्कनी असणार आहे. ह्या वर्तकनगर लोकेशनला हा फ्लॅट असण्या कारणानं ह्या प्रोजेक्टपासून साईबाबांचं मंदिर खूप जवळ आहे. शिंगानिया शाळा, कॅडबरी जंक्शन, रेमंडच्या ह्या ज्या रेमंडचा प्रोजेक्ट पण ह्या कॉम्प्लेक्सपासून खूप जवळ असणार आहे. ॲक्च्युली हा फ्लॅट जो आहे हा बजेट होम म्हटलं तरी चालेल, बजेट होम टाईप हा फ्लॅट बनवलेला आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर हे बाथरूम कॉमन असणार आहे, कॉमन बाथरूमची साईज. आणि साईडला, त्या साईडला जर तुम्ही गेला तिथं ड्राय बाल्कनीसाठी पण स्पेस दिलेला आहे. तर हा ड्राय बाल्कनीचा स्पेस झाल्यानंतर तुम्ही जर जस्ट त्याच्या अपोजिटला आलात तर इथे एक हाफ बेडरूम, जे तुम्ही म्हणतो, हाफ म्हणण्यापेक्षा प्रॉपर बेडरूम आहे, म्हणजे हाफ वगैरे नाही आहे, पण ते थोडं आता जर एकदम प्रॉपर 2 BHK असला तर तो वाटतो की हा बाबा हा, पण तरी त्यातला हा जो रूम आहे हा मोठा आहे. आणि त्याच्यानंतर परत इथे तुम्हाला ड्राय बाल्कनीसाठी स्पेस दिलेला आहे. त्याच्यानंतर मग हा जो फ्लॅट आहे हा ह्या साईडला जर आपण आलो तर मग तुम्हाला इथे परत हा मोठा असा मास्टर बेडरूमला पॅसेज जातो. आणि पॅसेजच्याच ह्या साईडला घुसलो की आपण इकडे तुम्हाला प्रॉपर इथे बाथरूम मिळतं, जे ते प्लंबिंग वर्क वगैरे जे आहे त्यांनी ते पण चांगल्या कंपनीचं दिलेलं आहे. रोका कंपनीचं प्लंबिंग वर्क केलेलं आहे, अशा पद्धतीचं हे आहे. आणि ज्यावेळेला तुमचा हा बेडरूम आहे, ह्या बेडरूमची साईज जरा त्या बेडरूमपेक्षा जरा थोडीशी मोठी आहे. आणि ह्या साईडला डेव्हलपरनं वॉलड्रॉपसाठी स्पेस दिलेलं नाही आहे, पण बनवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पण बनवताना अशी आयडिया येईल की ह्याला खाच्या दिलेला नाही आहे, तर ती आतल्यातच तुम्हाला ते ॲडजस्टमेंट इथले करावं लागेल. पण त्याला बऱ्यापैकी तसं बघितलं तर बेड तुम्हाला ठेवायला, बेड ठेवून पण अशी जागा त्यातली त्यात चांगली मिळते. आणि मग ह्या साईडला आलं का इथे पण तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी दिलेली आहे. ह्या फ्लॅटचं सगळ्यात वैशिष्ट्य हेच आहे की हा फ्लॅट तुम्हाला ठाणा स्टेशनपासून 3.5 किलोमीटर अंतरावरती असणार आहे. हे एक त्याचं युनिक पॉईंट आहे की बाबा जवळ आहे, ठाणा स्टेशनला लागून आहे, किंवा मग तुमचा मुंबई नाशिक रोडला जवळ आहे. तर आणि वर्तकनगर हे एक लोकेशन त्यातल्या त्या ठाण्यामधलं खूप चांगलं लोकेशन आहे. इथे जे म्हाडाच्या आजूबाजूचे इथे प्रोजेक्ट भरपूर बनलेले आहेत. तर पुराणिकांनी पण एक ग्रँड सेंट्रल पार्क म्हणून हे प्रोजेक्ट इथं खरं तर डेव्हलप केलेलं आहे. तर ह्याच प्रोजेक्टचं जे पोझिशन आहे ह्यांना एक याच्यात वेगळे पोझिशनचे घरं आहेत. त्यातलं सर्वप्रथम आहे डिसेंबर 2025ला आहे, परत त्याच्यानंतर डिसेंबर 2026ला आहे, परत त्याच्यानंतर 2027ला पण आहेत. असे वेगवेगळ्या पोझिशनचे वेगवेगळे घरं इथं उपलब्ध आहेत. आता ह्याची जी किंमत आहे, ह्यांनी 625 कार्पेटची किंमत साधारणतः 1,25,00,000 रुपये कोटिंग दिलेली आहे. पण समजा जर हा फ्लॅट आवडला वगैरे तर इथे बसल्यानंतर मानसन्मानासाठी हे आपल्याला काही ना काही रेट्स वगैरे व्यवस्थित करून देऊ शकतात. आणि जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल आमच्याकडनं तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला हा फ्लॅट दाखवू शकतो. पण 1 वर्ष पोझिशन, 2 वर्ष पोझिशन, अंडर कन्स्ट्रक्शन हे प्रोजेक्ट असणार आहे.
आणि साधारणतः ग्राउंड टू 2 माळ्यापर्यंत त्याचं कमर्शियल आहे आणि त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअर चालू होतो आणि मग ते 40 माळ्यापर्यंत ती ही बिल्डिंग असणार आहे. आता बिल्डिंग जर तसं बघितलं तुम्ही तर जवळजवळ 80% तुमचं ह्याचं काम झालेलं असणार आहे. तर त्या पद्धतीने ही आत्ता सध्याची साईड आहे. तर तुम्हाला सॅम्पल फ्लॅट आवडत असेल तर मग मला याची इन्क्वायरी जर तुम्हाला जास्त करायची असेल तर मला फोन करा. मी याच्याबद्दल तुम्हाला इत्थंभूत जी असेल ती क्लिअर आणि चांगली माहिती मी देऊ शकतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.